आयुक्तालय सोलापूर शहर हद्दीतील विविध पोलीस ठाणेस सन 2024 व सन 2025 मध्ये दाखल असलेल्या घरफोडी चोरीचे घटनेमध्ये फिर्यादी यांच्या चोरीस गेलेले सोन्या चांदीचे दागिने त्यांना परत करण्याचा कार्यक्रम दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता। त्याप्रमाणे पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर घटकातील सर्व पोलीस ठाणे अभिलेखावरील मालाविषयक उघडकीस आलेल्या एकूण 15 गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल, त्यामध्ये 1100 ग्रॅम सोन्याचे दागिने व 1000 ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण 1 कोटी रुपये किमतीचे दागिने संबंधित फिर्यादी यांना नियमानुसार परत करण्यात आले आहेत। त्याचप्रमाणे सायबर पोलीस ठाणेकडील विविध घटनेत सायबर फ्रॉडला बळी पडलेल्या 8 व्यक्तींचे सुमारे 65 लाख रुपये हे त्यांना परत करण्यात आले आहेत। अशा प्रकारे एकूण 23 व्यक्तींचे 1 कोटी 65 लाख रुपये किमतीचा ऐवज एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी परत केला आहे। सदर मुद्देमाल परत करण्याच्या कार्यक्रमास एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर, अजित बोरहाडे पोलीस उपायुक्त मुख्यालय, विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ तसेच संबंधित विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा व सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व मुद्देमाल कारकून उपस्थित होते। तक्रार नोंदवली आणि प्रत्येक जणांनी आम्हाला इतकं मनापासून सहकार्य केलं, कधीही कुणाकडनं आम्हाला अनादर मिळाला नाही आणि इतकी प्रेमाची वागणूक मिळाली। मला लक्षात आहे तेवढं नावं घेते। दुर्गे साहेब पहिले, दादा गायकवाड आणि मुजावर साहेब आणि शेख ते आता नाही बहुतेक, त्यांनी खूप आम्हाला मनोधैर्य दिलं आणि ज्या वेळा आम्ही फॉलोअप घ्यायला पोलीस स्टेशनला जायचो ते आम्हाला इतकं आदराने बोलायचे ना, तुमचं वय एवढं झालंय, तुम्ही दगदग करू नका, तुम्ही फक्त आम्हाला फोन करत जा, आम्ही तुम्हाला कळवत जाऊ। आणि ज्या वेळी आम्ही फोन केला तेव्हा काळजी करू नका मॅडम, तपास चालू आहे। आणि पहिले तर दुर्गे सरांनी तर सांगितलंच, तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही 100% प्रयत्न करतो तुम्हाला मिळवून द्यायचा। आणि तुम्ही वयोवृद्ध झालेले, तुम्ही कष्टाने मिळवले आणि तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, तुमची तब्येत सांभाळा, आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू तुम्हाला। आणि शेख सरांनी तर मला खूप काउन्सिलिंग छान केलं माझं, इतकं मला त्यांनी धैर्य दिलं, तुम्ही काही घाबरू नका, तुमचं कष्टाचं आहे। आणि नंतर गायकवाड सरांनी सुद्धा ताब्यात देताना यापुढे नीट काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या, कुणावर विश्वास ठेवू नका। मी सर्वांची अत्यंत ऋणी आहे, सर्वांची मला नावं माहीत नाही, ज्या ठिकाणी मला मनोधैर्य माझं टिकवलं आणि असं वाटलं की एक महिना उलटत जायचा, तसं वाटायचं आता काही हाती येणार नाही, पण ते सारखं म्हणायचे शेख साहेब की तुम्ही काळजी करू नका, आम्ही खूप प्रयत्न करतोय, 100% आम्ही तुम्हाला मिळवून देणार। इव्हन आम्ही इथं कमिशनर साहेबांच्या इथं आत आलो तेव्हा सुद्धा जे एंट्रीला ज्या पोलीस मॅडम होत्या त्या सुद्धा म्हणल्या टेन्शन घेऊ नका, तुम्हाला 100% मिळणार। पोलीस यंत्रणा आमची इतकी छान आहे असं होणारच नाही। सगळ्यांनी माझं मनोधैर्य वाढवलं, मी सगळ्यांची अत्यंत ऋणी आहे, हे कधीही ऋण न फिटणार आहे। आणि आपलं जे वाक्य आहे ते आपण खरंच म्हणजे हे सिद्ध करून दाखवलंय, खल निग्रह नायक। थँक्यू। या 4 महिन्याच्या काळात 1100 ग्राम सोना रेकॉर्ड आहे, प्लस पीएनजीचे 1 किलो सिल्वर पण ऍड होत आहे। तो हे एक छोट्या टीमसाठी मोठा यश आहे। यात काम केलेल्या डीसीपी, दोन्ही डीसीपी, क्राईम डीसीपी आणि पीटर क्राईम आणि सर्व ठाणेदार आणि त्यांचे पूर्ण समूह सर्वांना मी अभिनंदन करतो। आपल्याकडून ऐकताना मला वाटत आहे हे कार्यक्रम आणखी फ्रिक्वेंटली घ्यायची, बिकॉज आमच्यासाठी मोटिवेटिंग वाटत आहे। अदरवाईज हे जे आहे पब्लिकला व्हिजिट करण्याचे वेळ जे आहे त्यात मॅक्सिमम नेगेटिव्ह गोष्टच आम्ही ऐकतो। कोणी इथं अप्लिकंट आला तर साहेब मी या पोलीस स्टेशनला गेलं, माझं ऐकून घेतलं नाही, माझा अजून परत मिळालं नाही, माझं हे काम पेंडिंग आहे, असं जे नेहमी एक नेगेटिव्ह कनोटेशन ऐकत होतो। आज खूप रिफ्रेशिंग वाटत आहे। आता आय थिंक विजय विल बी अग्रीइंग विथ मी, आज असा पॉझिटिव्ह वाटत आहे। माझ्या टीम बद्दल मला एक अभिमान वाटत आहे, एक प्राऊड फीलिंग आहे, माझ्या टीमने चांगलं काम केलेलं आहे म्हणून। हे द्यायला आम्हाला यश मिळालं हेच आमच्यासाठी
मोठी सक्सेस आहे. हॅपी टू बी पार्ट ऑफ युअर हॅपी मोमेंट्स. आपलं सर्व पूर्ण परिवारांना आमच्या पोलीस विभागाकडून शुभेच्छा. आपण आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे त्याबद्दल आभारी आहे. पुन्हा एकदा ज्यांनी काम केलेलं आहे सर्वांना अभिनंदन. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.